पुणे जिल्ह्यात एका बाजूला भोरचे माजी काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेली आहे आणि भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं निश्चित देखील झालेलं आहे। तर पुणे शहरात युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरोशे पाटील यांनी देखील आपल्या सदस्यपदाचा आणि एकूणच पदाचा जो आहे तो राजीनामा दिलेला आहे। माझ्यासोबत रोहन सुरोशे पाटील आहेत। तुम्ही राजीनामा दिलाय, नेमकं काय कारण आहे? नाही, मी काँग्रेसच्या युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदाचा आणि सदस्याचा राजीनामा आज दिलेला आहे। मी माझ्या राजकीय कारकिर्दीसाठी आणि भविष्यासाठी मी आणि माझ्या कार्यकर्त्यांसाठी सहकाऱ्यांसाठी मी आज काँग्रेस पक्षाचा अधिकृत राजीनामा दिलेला आहे आणि येत्या 2 दिवसामध्ये मी माझ्या सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन मी पुढील 2 दिवसात निर्णय घेणार आहे। आणि काँग्रेसमध्ये मी गेल्या 3-3.5 वर्षापासून काम करतोय। रस्त्यावर येऊन आंदोलनं केली, सर्वसामान्य जनतेसाठी रात्रंदिवस झगडत राहिलो, परंतु काँग्रेसमध्ये मला काही भविष्य दिसत नाही आहे। त्यामुळे मी आज माझ्या युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा दिलेला आहे। काँग्रेसमध्ये भविष्य दिसत नाहीये म्हणजे नेमकं काय तुम्हाला भविष्य हवं होतं आणि काय काँग्रेसमध्ये नाहीये? नाही, काँग्रेसमध्ये डेव्हलपमेंटच नाही काय सध्या। काँग्रेसमध्ये डेव्हलपमेंट नसल्यामुळेच हा मला निर्णय घ्यावा लागला आणि ह्याचं सुद्धा काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी, प्रदेशाध्यक्षांनी ह्याचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे की एक नेते, माझ्यासारखे कार्यकर्ते पक्षातून निघून चाललेत, राजीनामा देत आहेत, ह्याच्याकडे त्यांनी गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे आत्ता तरी। पुणे शहरात काँग्रेसमध्ये गटबाजी चालते अशी नेहमीच चर्चा सुरू आहे। खरंच ही गटबाजी चालते का? त्याच गटबाजीचा तुम्हाला फटका बसला? नाही, मी पुण्यातल्या गटबाजीवर अजिबात काय बोलणार नाही आणि मी त्यांच्या गटबाजीवर बोलणे इतका मोठा कार्यकर्ता नाही आहे, मी त्याच्यावर भाष्य करणार नाही आहे। एका बाजूला संग्राम थोपटेंना देखील सोडचिठ्ठी दिलेली आहे काँग्रेसला आणि भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे, निश्चित देखील झालेला आहे। तुम्ही कुठे प्रवेश करणार आहात किंवा काय नेमकं सुरू आहे तुमच्या मनात? नाही, उद्या सकाळी 11 वाजता मी माझ्या कार्यकर्त्यांची आणि सहकाऱ्यांची बैठक ठेवलेली आहे। उद्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेऊन पुढील आमची दिशा आणि जे काय असेल ते उद्या ठरवणार आहे। अजितदादांशी तुमचं बोलणं झालंय असं देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे। अजितदादांच्या पक्षात तुम्ही प्रवेश करणार आहे असं मागं देखील चर्चा सुरू होती, यात तथ्य काय आहे का? नाही, चर्चा तर आहेत। मी आपल्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून बातम्या बघितल्या, परंतु मी स्वतः उद्या सकाळी माझ्या सहकाऱ्यां आणि कार्यकर्त्यांबरोबर 11 वाजता मीटिंग करून आणि बैठक करून पुढील निर्णय मी जाहीर करणार आहे। मग भाजप, अजितदादा, सेना नक्की काय पर्याय, काय डोक्यात काय वाटते, कुठं जावं? मी माझा पुढील निर्णय उद्या 11 वाजता जाहीर करणार आहे। आपण पाहतोय की युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा देऊन आता उद्या 11 वाजता कार्यकर्त्यांशी आणि मित्रांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल अशा प्रकारचं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन रोशनसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे।